नमस्कार. नमस्कार नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 10 ते 12 वर्षांनी काम करतो आहे आणि हे एक पुण्याची पायरी आहे. कुठंतरी माझ्या वडिलापासून आजोबापासून चलत आलेलं आहे. तर आपले हे पेशंट यांना काय काय त्रास होता, किती दिवसानं होता आणि किती खर्च केला आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडतो. तुमचं नाव सांगा. बलभीम सटवाजी कांबळे, राहणार जेवळी. मला एक सांगा, तुम्हाला काय काय त्रास होता पहिलं माझ्याकडे येण्याच्या अगोदर. माझ्या अंगात उष्णता खूप होती, अंगदुखी होती, हां सांधेवातीचे काय प्रकार होते, हां आकडणे, पोटात गडगड करणे, हां हातापायाचे सालटे निघणे, साल्टे निघणे हा, म्हणजे गचकरणच्या पुढची स्टेप सोरायसिस सोरायसिस बरोबर. पोहोचलेलीच होती ती. पोहोचलेली होती. बरं, डॉक्टरला म्हणजे कुठेही स्किनच्या डॉक्टरला काहीतरी 2-3 वेळेस दाखवलं, काहीतरी 6 महिने त्याचा बी इलाज केला, हां पण तो काय व्यवस्थित झाला नाही. म्हणजे केमिकलच्या स्किन तज्ञाकडे, हो, पण त्याचा विलाज झाला नाही. झाला नाही. आणि हा किती वर्षांना विषय होता. हा 2-3 वर्षांचा विषय होता. बरोबर. तळपायाचे सालटे गेले, तळ हाताचे गेले, हां दम लागत होता, सतत सर्दी खोकला ही सततचाच 12 महिन्याचा आजार 10 वर्षापासूनचा होता. 10 वर्षापासून सर्दी खोकल्याचा 12 महिन्याचा आजार. 12 महिने थंडी, कुठल्याही मोसमात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. कुठल्याही मोसमात ती सर्दी खोकला कायमस्वरूपीच असायचा. बरं, हे इतक्या दिवसानं तुम्ही त्रस्त होता, बरोबर आहे, पण भरपूर काही ठिकाणी तुम्ही खडे टाकून बघितले, हो. फरक नाही पडला केमिकल मेडिकलच्या ह्याला. हा, नाही. आणि माझ्या आयुर्वेदिकनं काय काय फरक पडला. मला आता सध्याला खोकल्याला ताण पडत नाही, छातीवर, हृदयावर. म्हणजे खोकला कमी झाला, खोकला कमी झाला, पुन्हा अंगातली उष्णता कमी झाली हां. आणि हलकं फुलकं शरीर वाटायला लागलं. बरं, ज्या दिवशी माझ्याकडे आलतो तुमची जरा ढिरी जास्त होती. हो, आता डेअरी थोडं जास्त. फॅक्चर बी कमी झाले वाटायला का. थोडं कमी झाल्याने अंगही हलकं फुलकं थोडं वाटायला लागलं. म्हणजे शरीर हलकं फुलकं वाटायला तुमचं, हो. बरोबर आहे. नंतर जी नसा आकडल्या होत्या, वातीचा प्रकार होता, त्याला काय फरक पडला. त्याला टोटली काहीतरी चांगलाच फरक पडला की हे हात हे ते आकडत होते, थोडासा मार लागला की ते जाम राहत होतं. म्हणजे हे बोट असे वाकडत होत नाही. हा, असे वर्किंगच करत नव्हते. आता वर्किंग करायला येते. Working बघा, करा. पेशंट करून दाखवायला लागले आणि किती वर्षानं त्रस्त होते, किती वर्षानं काय काय आजार होते. म्हणजे ह्यांचा एक आजार नाही, सगळं कॉम्बिनेशन झालं. एक कॉम्बिनेशन आणि खरा त्रासच होता खोकला, सर्दी खोकला, सर्दी आणि अस्थमास. उदाहरणार्थ की अस्थमा. धाप लागणे, बरोबर. दमा लागणे, सारखा खोकला येणे. तर हा जवळपास एका महिन्यात माझा 50% आजार कमी झालेला आहे. एका महिन्यात 50% आजार कमी झाला आपल्या आयुर्वेदिक. आयुर्वेदिक. बरं, ज्यावेळेस माझ्याकडे आला, मंत्री साहेबांवर विश्वास बसला होता का पण. विश्वास तर असं कुणावरच बसत नाही सर. बरोबर. ही आपण पेशंटनंच विश्वास ठेवायला पाहिजे ठेवायला. की बाबा दवाखान्यात एवढे पैसे घातले तर इथं बी 2-4 हजार घालायला काय हरकत नाही, बघायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही शेवट आजाराची इडी माया, हो, विश्वास एक खडा टाकून बघा. बघितला पाहिजे. बरोबर. त्याचा फायदा झाला का तुमचं काही नुकसान. नाही, फायदाच झाला ना. आता मेडिकलच्या गोळ्या कमी झाल्या. बरोबर. मेडिकलची गोळी आता BP शुगर शिवाय दुसरी गोळी कुठलीच नाही. म्हणजे जी पहिल्या सगळ्या भरपूर गोळ्या चालू होत्या ते चालू बंद होत्या झाल्या. ते बंद झाल्या. पेन क्लिअर, हां. अमक तमक ज्या वातीच्या सांडीच्या जी गोळ्या होत्या ते मेडिकलच्या टोटली बंद झाल्या. म्हणजे आपल्या आयुर्वेदिकने एवढा चमत्कार तुम्हाला दाखवला आणि तुम्हाला फरक पण पडला. हो. बरं, तुमच्यासारखे असे पेशंट भरपूर त्रस्त आहेत, त्यांनी विश्वास ठेवून घ्यावं का नाही. नाही, घ्यावं. कारण आयुर्वेदिकमुळे नुकसान आहे का फायदा आहे. नाही, आयुर्वेदिक आजार शरीराला त्या औषध नाही लागलं तरी दुसरे होणारे आजार सुद्धा त्याच्यानं कमी होतात. कमी होतं. म्हणजे हे तुमचा स्वतःचा अनुभव आहे. माझा स्वतःचा अनुभव आणि मला 50% एका महिन्यात परत पडलं. जाणवायला पडलाय. बरोबर. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं, पैसे दिलेलं चीज झालं का नाही. विषय पैशाचा नाही. आम्ही दवाखान्यात खूप पैसे किती घातले. घातले आतापर्यंत पैसे. त्याचं काय अंतर आहे लाखावर का? गणित. महिन्याला, 4 महिन्याला, 2 महिन्याला तपासण्या, तुमच्या ते सोनोग्राफी, MR, सिटी स्कॅन, काही- हे काही. सगळं आयुर्वेदिकनं आता आजार तुमचा 50% कमी झाला हे तुम्हीच सांगताय. हो. खरं सांगताय का खोटं सांगताय. नाही, खोटं सांगायचं काय सवाल आहे. पैसे दिलोय मी, बरोबर. औषध खाल्लोय मी, मला फरक पडला, मला जबरदस्ती कोण करायची काय गरज. बरोबर. कारण तुमची मुलाखत घेताना मी का आडवे तुडवे प्रश्न विचारतोय काय की लोक जे कोणी तुमची मुलाखत ऐकणार आहेत, सत्य परिस्थिती तुम्ही सांगताय का नाही त्यांना पण नाही, कळायला पाहिजे. हे 100% सत्य आहे.
ज्या त्या आजारावर ज्याचे त्यांना त्याचे पथ्य पाळावे, औषध घ्यावं, व्यवस्थित नीट व्हावं. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.